नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. मिशन पोलीस भरती 2025-26 या दृष्टिकोनातून लेटेस्ट पोलीस भरती झालेले प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीनं कसं व्हायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, आजचा पहिला प्रश्न काय आहे. आजचा पहिला प्रश्न आहे, एका शेतामध्ये एकूण झाडांपैकी 2/5 झाडे आंब्याची आहेत, 3/7 झाडे पेरूची आहेत आणि उर्वरित झाडे ही संत्र्याची आहेत. जर शेतामध्ये एकूण 175 झाडे असतील तर संत्र्याची झाडे किती? पहा बेटा, संत्र्याच्या झाडांची संख्या आपल्याला विचारली. मला सांगा, एकूण 3 प्रकारची झाडे आहेत, आंब्याची झाडे, पेरूची झाडे आणि संत्र्यांची झाडे, आणि एकूण संख्या पण दिली आहे आणि आपल्याला विचारलं संत्र्यांची झाडे किती. चला मग, संत्र्यांची झाडे किती? तर संत्र्यांची झाडे कशी काढायची? संत्र्यांची झाडे बरोबर एकूण झाडे मायनस ब्रॅकेट मध्ये आंब्याची झाडे, आंबे प्लस पेरूची झाडे. ठीक आहे, या फॉर्म्युल्यामध्ये पण आपण ते काढू शकतो. पाहता, एकूण झाडे किती आहेत रे? 175 आहेत. पहा, 175 गुणाला काय करायचं बेटा? आंब्याची झाडे किती आहेत? एकूण संख्येच्या 2/5 आहेत. 175 चे 2/5 प्लस त्यानंतर पेरूचे झाडे किती आहेत? तर एकूण संख्येच्या 3/7 आहेत. म्हणजे पुन्हा 175 चे किती घ्यायचे? 3/7. ब्रॅकेट क्लोज करा. त्यानंतर आपण याला आता भाग देऊ. तर 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, 2 उरले, 5 5 25. ठीक आहे, 5 न भागलं इथं, आणि 7 दुनी 14, 3 उरले, 7 5 35. ठीक आहे, पुन्हा काय होणार? 175 मायनस या दोघांचा गुणाकार 35 दुनी 70 अधिक 25 त्रिक किती होणार? 75. त्यानंतर 175 मायनस या दोघांची बेरीज बघा, 5 आणि 7 आणि 7 14, 145. 175 मधून 145 मायनस करा, उत्तर यायला पाहिजे आपलं किती? 30. पहा, 5तून 5 गेला 0 आणि 17तून 14 गेले किती? 3 उरले. म्हणजे संत्र्यांच्या झाडाची संख्या किती असायला पाहिजे? त्याचं उत्तर आहे बेटा पर्याय क्रमांक 3, 30. संत्र्यांची झाडे किती असतील? तर 30 असायला पाहिजे. आता पहा, एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला कसं सोडायचं. या ठिकाणी आपण काय करू, शेतामध्ये एकूण झाडापैकी 2/5 झाडे कशाची आहेत बेटा? 2/5 झाडे आहेत आंब्याची, आणि त्याच्यानंतर 3/7 झाडे आहेत कशाची? पेरूची. आता आपण या दोघांची बेरीज करू. बघा कसं. आता छेदाचा लसावी किती आहे? 35. छेदाचा लसावी आहे 35. त्यानंतर काय करा, 35 येण्यासाठी आपण या 5 ला गुणलं 7 न, वर 7 दुनी 14 आहे ना, 2 ला 7 न गुणलं, कारण छेदाचा लसावी आला 35 आणि 35 येण्यासाठी या 5 ला किती गुणलं असेल? 7 न, 2 ला पण 7 न गुणलं, आणि 35 येण्यासाठी 7 ला गुणलं असेल 5 न, वर 5 न गुणा, 5 त्रिक 15. मग या ठिकाणी कितीला? पहा, वर त्यांची बेरीज 29/35. 29 छेद किती आलं? 35. आता 29/35 काय आहे? हे एकूण असतील, ही एकूण झाडांची संख्या आहे. 35 काय आहे? एकूण झाडांची संख्या. आणि 29 काय आहे बेटा? 29 आहे आंबे प्लस पेरू. आंबे प्लस काय आहे? पेरू. पहा आता, या ठिकाणी 35 भाग म्हणजे एकूण आंबे, सॉरी, एकूण झाडे किती झाले? 35, आणि आंबे आणि पेरू किती झाले? 29. मला सांगा, आता या ठिकाणी संत्र्याची झाडी किती असायला पाहिजे? 6. संत्र्याची झाडे असायला पाहिजे 6. म्हणजे आता 35 म्हणजे किती? एकूण 35, आणि प्रश्नामध्ये एकूण झाडे किती आहेत? 175. 35 म्हणजे 175, तर 6 म्हणजे किती? ठीक आहे, चला आता हे मिटवतो इकडचं. पहा आता काय होईल. 35 म्हणजे 175, तर 6 म्हणजे किती? 6चा आणि 175चा गुणाकार होणार, आणि छेदामध्ये किती राहतील बेटा? तर 35. ठीक आहे, 35 जातील छेदामध्ये. आता बघा, 35 ला 7 दुनी 14, 3 उरले, 7 5 35, इथं 7 5 35, पुन्हा 5 5 25, आणि 5 6 किती? 30. तर त्या ठिकाणी संत्र्याची झाडे किती असायला पाहिजे? 30 असायला पाहिजे, या पद्धतीने. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहता. प्रश्न क्रमांक 2. दुसरा प्रश्न. 35 रुपयाला 1.5 डझन केळी मिळते व 38 रुपयाला 2.5 किलो साखर मिळते, तर 6 डझन केळी व 10 किलो साखर यांची एकूण किंमत किती? पहा, 35 रुपयाला 1.5 डझन केळी मिळते आणि 38 रुपयाला
₹38 2.5 किलो साखर मिळते, तर आपल्याला विचारलं 6 डझन केळी व 10 किलो साखर यांची एकूण किंमत किती. पाहता आपण काय करू या ठिकाणी. दीड डझन म्हणजे 1.5 डझन 1.5 डझन म्हणजे 1.5 डझन केळी किती रुपयाला मिळते? 35 रुपयाला. बरोबर. आता इथं आहे 1.5 डझन केळी 35 रुपयाला आणि इथं केळी किती आहे? 6 डझन. इथं आहे 6 डझन. आता मला सांगा की या ठिकाणी या दीडची किती पट झाली? 6 म्हणजे दीडची 4 पट. मग या ठिकाणी जर केळी 1.5 पट झाली असेल तर त्यांची किंमत पण किती होणार? 1.5 पटच होणार. सॉरी, 4 पट. इथं किंमत झाली 4 पट, तर किंमत सुद्धा 4 पट होणार. आणि 35 चौक किती होतात? तर 140. म्हणजे याचा अर्थ आपल्याला 6 डझन केळीची किंमत किती मिळाली? 140. आता जाऊ आपण साखरेकडे. पहा, साखर. आता या ठिकाणी 2.5 केजी साखर किती रुपयामध्ये मिळते? 38 रुपयामध्ये मिळते. बरोबर. मग आता पुढच्या वाक्यामध्ये आपल्याला किती साखर सांगितली? 10 केजी. मग या ठिकाणी 10 केजी घ्या. 10 केजीची किंमत किती? आता या ठिकाणी पहा, 2.5 चे 10 झाले म्हणजे किती पट? 2.5 चे 10 म्हणजे किती पट? 4 पट. तर या 38 चे पण 4 पट करा. मग किती होईल पाहता? 4 8 32 ला 2 हातचे 3 4 3 12 12 आणि 3 15 152. ठीक आहे, 152. म्हणजे 6 डझन केळीची किंमत मिळाली 140 आणि 10 किलो साखरेची किंमत मिळाली 152. आता आपल्याला विचारलं एकूण किंमत किती. पाहता एकूण किंमत कशी काढणार? हे 140 प्लस हे किती आहे? 152. हे 2 5 आणि 4 9 आणि 1 आणि 1 किती होणार? 2. म्हणजे 292 रुपये, जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते आपल्याला. 292 रुपये मिळायला पाहिजे. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहता. पुढचा प्रश्न, 187 चा 3/11 हा कोणत्या संख्येचा 17/8 आहे? 187 चा 3/11 भाग हा कोणत्या संख्येचा 17/8 आहे? पहा मग आता. 187 चा 3/11 भाग हा कोणत्या संख्येचा 17/8 आहे? 17/8 आहे. तर x चा किती आहे? 17/8 आहे. बघा, 187 चा 3/11 भाग हा कोणत्या संख्येचा 17/8 आहे? आपण काय म्हणलं? x या संख्येचा 17/8 आहे. आता काय करू आपण? त्या 17/8 ला डावीकडे घेऊ, त्याचा गुणाकार व्यस्त होईल. म्हणजे 187 गुणिले 3/11 गुणिले 8 किती होईल? 17 आणि इकडे किती राहणार? x. त्यानंतर आता आपण इथं सॉल्व्ह करू. 17 1 17 1 उरला, पुन्हा 17 1 17. ठीक आहे. त्याच्यानंतर 11 11 काय झाले? कॅन्सल. मग उरले किती? x बरोबर 8 त्रिक 24. 8 त्रिक 24 म्हणजे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे 24, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते. आणि हा जो प्रश्न आहे बेटा, तो जळगाव पोलीस 2026 मध्ये विचारलेला आहे. चला, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 बघा आता काय सांगतो. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. 18 पुरुष एक काम 40 दिवसामध्ये पूर्ण करतात. जर 2 पुरुष 3 स्त्रियांनी एवढे काम करीत असतील तर 12 स्त्रिया तेच काम किती दिवसामध्ये करतील? पहा, 18 पुरुषांनी जर काम केलं तर किती दिवस लागतात? 40. एक काम जर 18 पुरुषांनी केलं तर 40 दिवस लागतात. जर 2 पुरुष 3 स्त्रियांनी एवढे काम करत असतील तर 12 स्त्रिया ते काम किती दिवसामध्ये करतील? ठीक आहे, आपण काय करू पहा. पहिल्यांदा 2 पुरुष आणि किती स्त्रिया? 2 पुरुष. जेव्हा 2 पुरुष तेव्हा स्त्रिया किती? 3 स्त्रिया. ठीक आहे, म्हणजे 2 पुरुष 3 स्त्रिया एवढे काम करतात. म्हणजे जेव्हा 2 पुरुष असतात तेच काम करण्यासाठी 3 स्त्रिया लागतात. मग या ठिकाणी किती पुरुष आहेत? 18 पुरुष. मग 18 पुरुष जर असतील तर 18 पुरुषाच्या ठिकाणी आपण किती स्त्रिया कामावर घेऊ शकतो ते पहा. चला, जेव्हा कामावर 2 पुरुष असतात तेव्हा 2 पुरुषाऐवजी किती महिला घ्याव्या लागतात? 3. म्हणजे किती पट झालं? 1.5 पट. मग आता जर इथं 18 पुरुष असतील तर या 18 ची पण 1.5 पट करा. 18 ची 1.5 पट किती होणार? 27. म्हणजे 18 पुरुषांना जेवढे दिवस लागतात तेवढेच दिवस आता कोणाला लागणार? 27 महिलांना लागणार. ठीक आहे. मग चला, आता आता आपण काय करू,
या ठिकाणी 18 पुरुषाच्या ऐवजी काय घ्यायचं 27 महिला. मग 27 महिलांना किती दिवस 40. 27 महिलांना 40 दिवस. तर इथं विचारलं 12 महिलांना किती दिवस एक्स म्हणू. 27 महिलांना 40 दिवस तर 12 महिलांना एक्स दिवस. चला 27 गुणिले 40 भागिले किती घ्या 12 आणि बरोबर किती इकडं एक्स. पहा बरं आता 3 9 27 3 चौक 12 3 9 27 3 चौक 12 4 10 40 आणि एक्स बरोबर किती आलं तर 10 9 90. म्हणजे 12 स्त्रियांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागायला पाहिजे तर 90 दिवस लागायला पाहिजे. आणि हा प्रश्न सुद्धा जळगाव पोलीस 2026 मध्ये विचारलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा 18 पुरुष एक काम 40 दिवसामध्ये पूर्ण करतात जर 2 पुरुष 3 स्त्रियांएवढे काम करत असतील. बघा 2 पुरुष किती स्त्रियांएवढे काम करतात 3 स्त्रियांएवढे. मग 2 पुरुष तेव्हा 3 स्त्रिया तर 18 पुरुष तेव्हा किती स्त्रिया 27. कसं 2 ची दीडपट 3 तर 18 ची दीडपट किती 27. याचा अर्थ आता काय झाला की 18 पुरुष एक काम 40 दिवसामध्ये करतात म्हणजे आता 27 महिला सुद्धा एक काम 40 दिवसामध्ये करतात. मग 27 महिलांना 40 दिवस तर 12 महिलांना एक्स दिवस किती मिळालं 90. म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न पहा आता. प्रश्न क्रमांक किती आहे पहा. प्रश्न क्रमांक 5. अ हा ब च्या तिप्पट वेगाने काम करतो. कोण अ हा ब च्या तिप्पट वेगाने काम करतो. दोघे मिळून एक काम 21 दिवसामध्ये पूर्ण करतात तर एकटा अ हा तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल. बघा आता या ठिकाणी एक व्यक्ती आहे अ आणि दुसरा व्यक्ती कोण आहे ब. अ हा ब च्या तिप्पट वेगाने काम करतो. म्हणजे अ नावाचा व्यक्ती ब च्या तिप्पट वेगाने. म्हणजे आता ब नावाचा व्यक्ती रोज एक वस्तू बनवतो. एक वस्तू रोज बनवतो तर हा त्याच्या तिप्पट वेगाने काम करतो. म्हणजे अ नावाचा व्यक्ती रोज किती वस्तू बनवणार 3 वस्तू. ठीक आहे बघा अ हा ब च्या तिप्पट वेगाने काम करतो. म्हणजे अ नावाच्या व्यक्तीचा वेग ब च्या तिप्पट आहे. याचा अर्थ या ब ची जर दररोज काम करण्याची क्षमता एक वस्तू असेल तर या अ ची क्षमता दररोज किती वस्तू बनवण्याची आहे 3 वस्तू. मग आता दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतात 21. मग एकूण काम बघा आता. आता एकूण काम कसं करायचं एकूण काम कसं मिळणार पहा. तर दोघे मिळून दररोजच्या किती वस्तू बनवतील 3 आणि 1 4. दोघे मिळून दररोजच्या 4 वस्तू बनवतात आणि दोघे मिळून काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात 21 दिवसात. 4 गुणिले 21 करा 21 चौक 84 हे झालं आपलं एकूण काम. ठीक आहे 21 चौक 84. अ नावाचा व्यक्ती रोजच्या 3 वस्तू बनवतो. ब नावाचा व्यक्ती रोजची एक वस्तू बनवतो. दोघे मिळून दररोज किती वस्तू बनवतात 4 आणि असं किती दिवसामध्ये काम करतात 21. म्हणजे आपलं एकूण काम झालं 21 चौक 84. आता अ हा तेच काम किती दिवसामध्ये करेल कुणाला करायचं आता अ ला. मग अ हा तेच काम किती दिवसामध्ये करेल बेटा कोणचं काम रे 84 वस्तू बनवण्याचं काम आता करायचं आहे अ ला. आणि अ हा रोजच्या किती वस्तू बनवतो 3. आता भाग द्या 3 दुनी 6 2 उरले 3 8 24 म्हणजे किती दिवस यायला पाहिजे 28 दिवस. जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे 28 दिवस. ठीक आहे चला पुढं पुढचा प्रश्न पहा आता. प्रश्न क्रमांक 6. एक व्यक्ती त्याच्या नेहमीच्या वेगाच्या 5/8 पट वेगाने चालल्यास तो 15 मिनिटे उशिरा पोहोचतो. तर त्या व्यक्तीला त्याच्या नेहमीच्या वेगाने किती वेळ लागत असेल. ऑप्शन 40 मिनिट 20 मिनिट 25 मिनिट आणि 30 मिनिट. आणि हा सुद्धा प्रश्न जळगाव पोलीस 2024 मध्ये 26 मध्ये विचारला आहे. पहा एक व्यक्ती त्याच्या नेहमीच्या वेगाच्या 5/8 पट वेगाने चालल्यास तो 15 मिनिटे उशिरा पोहोचतो. तर आपल्याला विचारलं त्या व्यक्तीला त्याच्या नेहमीच्या वेगाने किती वेळ लागत असेल. ठीक आहे चला आता आपण काय बघू नेहमीचा वेग आणि पुन्हा नंतरचा. हा विषय कशाचा आहे आता वेगाचा लक्षात ठेवा वेग. चला मग आता एक व्यक्ती त्याच्या नेहमीच्या वेगाच्या 5/8 पट वेगाने चालतो. म्हणजे नेहमीचा वेग आपण आता गुणोत्तरामध्ये किती मानला 8. तर नंतरचा वेग किती 5 आहे ना. नेहमीच्या वेगाच्या 5/8 पट वेगाने चालतो. म्हणजे आता नेहमीचा वेग असेल 8 आणि नंतरचा वेग किती असेल आता 5.
मग आता बघू आपण वेळेच्या स्वरूपामध्ये कधी लक्षात ठेवायचं, एखादं काम करण्यासाठी किंवा एखाद्या गाडीचा वेग आणि लागणारा वेळ यांच्यामध्ये कोणते चलन असते? व्यस्त. मग वेगाचं गुणोत्तर जर 8:5 असेल तर बेटा वेळेचं गुणोत्तर किती असायला पाहिजे? 5:8. किती असायला पाहिजे? 5:8. बघा, वेगाचं गुणोत्तर जर 8:5 तर वेळेचं गुणोत्तर 5:8. मग या वेळेमध्ये किती भागाचा फरक आहे बघा बरं? 5 आणि 8 मध्ये 3 भाग. मग 3 भाग म्हणजे किती मिनिटे उशिरा पोहोचते? 15 मिनिटे. मग 3 भाग म्हणजे किती मिनिटे? 15 मिनिटे. तर एक भाग म्हणजे किती? एक भाग म्हणजे किती? 3 भाग म्हणजे 15 मिनिटे. तर एक भाग म्हणजे किती मिनिटे? 5 मिनिटे. ठीक आहे, एक भाग म्हणजे किती मिनिटे? 5 मिनिटे. बरोबर. 3 भाग याच्यातला फरक काढला, 5 आणि 8 मधला फरक आहे 3. मग 3 भाग म्हणजे 15 मिनिटे, तर एक भाग म्हणजे किती मिनिटे? 5 मिनिटे. मग आता आपल्याला काय विचारलं, तर त्या व्यक्तीला त्याच्या नेहमीच्या वेगाने किती वेळ लागेल? मग नेहमीचा वेग किती आहे? नेहमीचा वेग आहे 8 आणि त्यावेळेस वेळाचं गुणोत्तर किती आहे? 5. मग त्या व्यक्तीला त्याच्या नेहमीच्या वेगाने किती वेळ लागेल? मग नेहमीच्या वेगाने, नेहमीचा वेग जेव्हा 8 आहे तेव्हा वेळ किती आहे? 5. मग आता आपला आन्सर काय? तर या ठिकाणी काय करा, हे 5 मिनिट घ्या, हे 5 मिनिट आणि नेहमीच्या वेगाने लागणारा जो वेळ आहे त्याचं गुणोत्तर किती आहे? 5. 5 गुणिले 5, 5 किती? 25 मिनिट. बघा, नेहमीच्या वेगाने किती वेळ लागायला पाहिजे? 25 मिनिट. बरं, नंतरच्या वेगाने किती मिनिट लागतील? नंतरचा वेग 5 आणि वेळ 8, 85 40. मग इथं 40 मिनिट लागले आणि इथं 25 मिनिट लागले. मग दोघांमध्ये कितीचा फरक पडतो? 15 मिनिटाचा आहे ना. 15 मिनिट तो उशिरा पोहोचतो. म्हणजे याचा अर्थ, तर त्या व्यक्तीला त्याच्या नेहमीच्या वेगाने किती वेळ लागत असेल? त्याचं उत्तर आहे 25 मिनिट. चला पुढचा प्रश्न पाहता. प्रश्न क्रमांक 7. 100 मीटर गुणिले 80 मीटर या आयताकृती बागेत मध्यातून 2 रस्ते केले, एक एका लांबीस समांतर व दुसऱ्या रुंदीस समांतर. जर रस्त्याची रुंदी 2 मीटर असेल तर सर्व रस्त्याचे क्षेत्रफळ किती? आता पहा, एक आयताकृती बाग आहे, एक आयताकृती बाग आहे. त्या आयताकृती बागेची जी लांबी आहे बेटा ती आहे 100 मीटर आणि रुंदी जी आहे ती किती आहे? 80 मीटर. आता या बागेच्या मध्यातून 2 रस्ते केले, एक रस्ता लांबीस समांतर आहे आणि दुसरा रस्ता हा रुंदीस समांतर आहे आणि रस्त्याची रुंदी जर 2 मीटर असेल तर सर्व रस्त्याचे क्षेत्रफळ किती? चला, मग एक जो रस्ता आहे तो लांबीस समांतर आहे असा त्या बागेतून गेलाय मध्यातून, आणि दुसरा जो रस्ता आहे तो कशास समांतर आहे? रुंदीस समांतर आहे. ठीक आहे. आता हा एक रस्ता, हा रस्ता झाला आणि त्याच्यानंतर हा सुद्धा काय आहे? रस्ता आहे. तर आपल्याला या रस्त्याचं क्षेत्रफळ विचारलं. आता लक्षात ठेवा, या रस्त्याची रुंदी सगळीकडे किती आहे? 2 मीटर आणि याही रस्त्याची रुंदी सगळीकडे किती आहे? 2 मीटर. मग रस्त्याचं क्षेत्रफळ विचारलं तर बेटा आपल्याला काय करावं लागेल बघा, रस्त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं? तर मला सांगा, आता हा जो रस्ता आहे या रस्त्याची लांबी किती बरं? जेवढी आयताची लांबी आहे तेवढी या रस्त्याची लांबी आहे. म्हणजे पहिल्या रस्त्याची लांबी 80 आणि रुंदी किती आहे? 2. मग या दुसऱ्या रस्त्याची लांबी किती? दुसऱ्या रस्त्याची लांबी असेल 80 आणि रुंदी किती असेल? 2. आणि हा जो मधला भाग आहे चौरस तो कॉमन आहे. ठीक आहे. मग पहा आता रस्त्याचे क्षेत्रफळ कसे काढायचे? रस्त्याचे क्षेत्रफळ, मग रस्त्याचे क्षेत्रफळ कसे काढू बघा. अगोदर काढा पहिल्या रस्त्याचं क्षेत्रफळ. पहिल्या रस्त्याची लांबी आहे किती? 100. पहिल्या रस्त्याची लांबी आहे 100 आणि गुणिले रुंदी आहे 2, म्हणजे हा रस्ता, हा रस्ता. त्यानंतर दुसऱ्या रस्त्याची लांबी किती आहे? दुसऱ्या रस्त्याची लांबी आहे 80 आणि रुंदी किती आहे? 2. परंतु त्याच्यातून मायनस काय करावं लागेल, तर हा जो भाग आहे तो दोनदा मोजला गेला आहे ना. हा जो चौरस भाग आहे तो दोनदा मोजला गेला आहे, म्हणून त्याचं क्षेत्रफळ एकदा मायनस करा. 2 गुणिले 2, तो जो चौक आहे तो 2/2 चा आहे. ठीक आहे. चला, मग 100 दुनी किती होणार? 200 प्लस 80 दुनी 160 आणि मायनस 2 दुनी 4. 200 प्लस 160 360 आणि 360 म्हणून 4 मायनस करा म्हणजे 256
चौरस मीटर मध्ये आहे का पहा, मीटर, चौरस मीटर एवढं त्या रस्त्याचं काय झालं पाहिजे, क्षेत्रफळ. 300 या ठिकाणी 200 झालं, 356 चौरस मीटर, जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. ठीक आहे, रस्त्याचं क्षेत्रफळ विचारलं होतं 356 चौरस मीटर. त्यानंतरचा आहे प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 8. 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील. आता पहा, एक जागा आहे, त्या जागेची लांबी आहे 18 मीटर आणि त्या जागेची रुंदी आहे 12 मीटर आणि या जागेमध्ये आपल्याला 30 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत. तर किती फरशा लागतील असं विचारलं. मग लक्षात ठेवा, फरशांची संख्या कशी करायची असते, तर फरशांची संख्या बरोबर जागेचे क्षेत्र, हॉल असेल किंवा मोकळी जागा असेल, जागेचे क्षेत्र भागिले फरशीचे क्षेत्रफळ. फरशीचे काय घ्यायचं, क्षेत्रफळ. ठीक आहे, चला मग आता एक सांगा, जी फरशी आपण बसवायलो त्या फरशीची जी बाजू आहे बेटा ती कशामध्ये आहे रे, सेंटीमीटर मध्ये, आणि जी जागा आहे त्या जागेची लांबी आणि रुंदी ही मीटर मध्ये आहे. मग आपल्याला या ठिकाणी एकक समान करावे लागतील. तर पहिल्यांदा आपण काय करू, 18 मीटर, 18 मीटरला जर सेंटीमीटर मध्ये केलं तर किती गुणा यायचं, 100 गुणा लागेल. मग किती येणार हे, 1800 सेंटीमीटर. आणि त्यानंतर या 12 मीटरला जर आपण सेंटीमीटर मध्ये केलं तर 12ला 100 गुणा किती येणार, 1200 सेंटीमीटर. चला मग, जागा ही आयताकृती आहे आणि आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र असते लांबी गुणिले रुंदी. मग त्या जागेची लांबी आता सेंटीमीटर मध्ये किती आहे, 1800, आणि रुंदी किती आहे, 1200. आणि त्याच्यानंतर या जागेमध्ये आपल्याला जी फरशी बसायची आहे त्या फरशीची जी बाजू आहे ती 30 सेमी आहे, म्हणजे 30 गुणिले 30 चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र 30 गुणिले 30 लिहा. आता त्यानंतर पहा, या ठिकाणी आपण संक्षिप्त करू, शून्यासोबत शून्य कॅन्सल, शून्यासोबत शून्य कॅन्सल. आता 3 6 18 समोरचा एक शून्य आणि पुन्हा 3 चौक 12 समोरचा एक शून्य. त्यानंतर साइन चौक 24 आणि आणखीन समोरचे 2 शून्य ठेवून द्या. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती फरशा बसवाव्या लागतील, तर उत्तर आहे त्याचं 2400 फरशा बसवाव्या लागतील. ठीक आहे, चला पुढं प्रश्न क्रमांक 9, 9वा प्रश्न पहा. एका 4 चाकी गाडीची किंमत 4,20,000 रुपये आहे. या किमतीच्या 90% इतका विमा उतरविला आहे. पहा, आता एका 4 चाकीची म्हणजे कार असेल, त्या कारची किंमत आहे 4,20,000 आणि या किमतीच्या 90% इतका विमा उतरवलेला आहे. म्हणजे गाडीची किंमत जेवढी आहे त्याच्या 90% किमतीचा काय उतरवला, विमा उतरवलेला आहे. एका अपघातामध्ये गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले आणि यामध्ये विमा कंपनीने विमा उतरविलेल्या रकमेच्या 90% रक्कम परत केल्यास गाडीची मूळ किंमत व कंपनीकडून मिळालेली किंमत यामध्ये कितीचा फरक असेल. पहा, आता विमा उतरवलेली रक्कम पाहू आपण. विमा उतरवलेली रक्कम, ठीक आहे, विमा उतरवलेली रक्कम कशी आहे, तर त्या 4 चाकीच्या मूळ किमतीच्या, म्हणजे मूळ किंमत किती आहे 4,20,000 आणि त्या मूळ किमतीच्या 90% आहे ना. मग पहा, या किमतीच्या 90% इतका विमा उतरवला आहे. म्हणजे विमा उतरवलेली रक्कम किती असेल, तर 4,20,000 चे 90%, 2 शून्य कॅन्सल, 2 शून्य काय होणार, कॅन्सल. त्यानंतर हे शेवटचे 3 शून्य ठेवून द्या. शेवटचे 3 शून्य ठेवले. 9 दुनी 18ला 8 हातचे 1, 9 दुनी 18ला 8 हातचे 1, 9 चौक 36, 36 आणि 1 37. म्हणजे किती किमतीचा विमा उतरवला, विमा उतरवलेली रक्कम आहे 3,78,000. आता पुन्हा काय म्हणते बघा, एका अपघातामध्ये गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले आणि यामध्ये विमा कंपनीने विमा उतरविलेल्या रकमेच्या 90% रक्कम परत केली. आता परत आलेली रक्कम बघा, परत मिळालेली रक्कम किती आहे, तर कशी आहे ती रक्कम, विमा कंपनीने विमा उतरवलेल्या रकमेच्या 90% रक्कम परत केली. मग विमा उतरवलेली रक्कम आहे
3,78,000 आणि त्याच्या 90% रक्कम परत केली. 3,78,000चे 90% काढा. 100 सोबत 2 शून्य काय होणार? कॅन्सल. त्यानंतर हे 2 शून्य ठेवून द्या. 2 शून्य ठेवले. आता 9 72 ला 2 हातचे किती येईल? 7. 9 7 63 आणि 7 70 ला 0 हातचे 7 आणि त्यानंतर 9 त्रिक 27 27 सण 7 किती होणार? 34. म्हणजे परत मिळालेली रक्कम किती आहे? 3,40,200. तर आपल्याला विचारलं काय? तर मूळ किंमत व कंपनीकडून मिळालेली किंमत, गाडीची मूळ किंमत आणि कंपनीकडून मिळालेली किंमत याच्यातला फरक किती? चला मग मूळ किंमत किती आहे आता? 4,20,000 आणि परत मिळालेली रक्कम आहे 3,40,200. याच्यातला फरक काढून घ्या. 0 0 त्यानंतर इथला एक इथे घ्या, इथून एक घ्या, इथे घ्या. 10तून 2 गेले 8, 9तून 0 गेला 9, इथे किती आता? 11, 11तून 4 गेले किती राहतील? 11तून 4 गेले 7 आणि या ठिकाणी 0 म्हणजे 79,800. 79,800 पर्याय क्रमांक 4 असेल. ठीक आहे, 79,800. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. वडील आणि मुलगा यांच्या वयाची सरासरी 48 असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:5 आहे. तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल? पहा. आता वडील आणि मुलगा यांच्या वयाची सरासरी 48 आहे आणि त्यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 11:5. मग आता वडील आणि मुलगा यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे बेटा? 11:5 आणि त्यांची बघू आपण बेरीज किती असेल. त्या दोघांच्या वयाची बेरीज किती? तर दोघांच्या वयाची सरासरी आहे 48. 48 गुणिले 2 करा, किती येईल? 96. मग आता 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर विचारलं. 6 वर्षाच्या नंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती? तर आपण बघू, आज मुलगा कितीचा आहे किंवा आज वडील किती वयाचा असेल? बघा, दोघांची बेरीज 96, दोघांच्या गुणोत्तराची बेरीज किती आहे? 16 आणि वडिलाचं गुणोत्तर आहे 11 आहे. 11 6 96 आणि 11 6 66. 11 6 सॉरी 16 6 96, 11 6 66. हे झालं वडिलाचाच वय. आता मुलगा आज मुलगा किती वयाचा असेल? आज मुलगा किती वयाचा असेल तर या ठिकाणी काय करायचं? 96 भागिले 16 गुणिले किती आहे मुलाचं गुणोत्तर? 5. मग 16 सखे 96 आणि 6 पंचे किती? 30. म्हणजे मुलाचं वय किती आलं आजचं? 30. आता 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर. मग 6 वर्षाने आता वडील किती होणार? 66 प्लस 6 किती होणार? 72 आणि त्यानंतर 6 वर्षांनी मुलगा 30 प्लस 6 म्हणजे किती होणार? 36 आणि 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचा गुणोत्तर जर विचार केला तर 36 एक 36 आणि या ठिकाणी 36 दुनी 72 म्हणजे गुणोत्तर असायला पाहिजे 2:1. पर्याय नंबर 4. ठीक आहे, पर्याय नंबर 4 आहे 2:1. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 11. प्रश्न 11वा. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहा यांचे सरासरी वय 34 वर्ष होते. आज रेखा, नेहा व नीरजचे सरासरी वय 33 वर्ष आहे. तर 10 वर्षानंतर नीरजचे वय किती? पहा. 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहा यांच्या वयाची सरासरी 34 वर्ष आहे. चला मग 5 वर्षापूर्वी रेखा प्लस नेहा यांचं एकूण वय किती असेल? 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची सरासरी आहे 34. 34 गुणिले 2 किती होणार? 68. कधी? 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहा यांच्या वयाची सरासरी 34 म्हणजे 5 वर्षापूर्वी दोघींचं वय किती असेल? एकूण 68. मग आता 5 वर्षापूर्वी जर 68 तर आज या ठिकाणी रेखा प्लस कोण? नेहा. रेखा प्लस नेहा आज किती असतील? 5 वर्षापूर्वी जर त्यांच्या वयाची बेरीज 68 तर आज 68 प्लस 5 गुणिले 2. 5 का घेतलं आपण? 5 वर्ष पुढे आलो आणि 2 का घेतलं तर व्यक्ती 2 आहेत. ठीक आहे, मग आता
68 अधिक 5 दोन्ही 10 म्हणजे किती झालं 78. ठीक आहे. 5 वर्षापूर्वी रेखाचं आणि नेहाचं एकूण वय किती आहे 68 वर्ष आणि आज रेखाचं आणि नेहाचं वय किती आहे 78 वर्ष. आणि त्याच्यानंतर आज आज आता तिघांचं आजच्या वेळेत सरासरी किती आहे 33. आज रेखा नेहा नीरज आज रेखा प्लस नेहा प्लस नीरज यांची सरासरी किती आहे आज 33. मग 33 गुणिले 3 बरोबर किती होणार 99. आज तिघांची सरासरी किती आहे 33. 33 गुणिले 3 बरोबर 99. मला सांगा आज रेखाचं आणि नेहाचं वय किती आहे 78 आणि आज रेखा नेहा आणि नीरज यांचं वय किती आहे 99. मग नीरज आज किती वयाचा असेल नीरज आज किती वयाचा असेल तिघांचं आजचं वय किती आहे 99 आणि त्याच्यातून आजचं दोघांचं वय मायनस करा 78. 78 जर या ठिकाणी मायनस केलं तर या ठिकाणी 1 आणि 9तून 7 गेले 2. हे नीरजचं आजचं वय आहे 21 वर्ष. पण आपल्याला विचारलं 10 वर्षानंतरचं नीरजचं वय किती. मग आपलं उत्तर काय असेल आजच्या वयामध्ये पुन्हा आजचं वय आहे नीरजचं 21. 10 वर्षानंतर विचारलं 10 प्लस करा म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे 31 वर्ष जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते 31 वर्ष. ठीक आहे. चला पुढे घ्या. आता खाली दिलेल्या आकृतीमधील वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे तर त्या आकृतीत रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती. पहा आता एक आकृती दिली. खाली दिलेल्या आकृतीमधील वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे तर त्या आकृतीत रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती. पहा आता या ठिकाणी आपल्याला एक चौरस दिसतो आणि चौरसामध्ये एक तुम्हाला वर्तुळ दिसतो आणि त्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे बरं आकृतीमधल्या 21. मग या वर्तुळाची त्रिज्या जर 21 असेल तर या चौरसाची बाजू किती असेल 42. ठीक आहे. जर या आंतरस्पर्शी वर्तुळाची त्रिज्या जर 21 सेमी असेल तर समजायचं या चौरसाचं जो बाजू आहे ती असेल 42. आता काय विचारलं पहा खाली दिलेल्या आकृतीमधील वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे तर त्या आकृतीत रेखांकित भागाचं क्षेत्रफळ हा जो रेखांकित भाग दिसतो त्याचं काय विचारलं क्षेत्रफळ. मग रेखांकित भागाचे क्षेत्रफळ जर करायचं असेल तर आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळातून या आयताचं क्षेत्रफळ काय करावं लागेल या चौरसाच्या क्षेत्रफळातून या वर्तुळाचं क्षेत्रफळ काय करावं लागेल मायनस करावं लागेल. पहा चौरसाचे क्षेत्रफळ काढा अगोदर काढा चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ काय असते बाजूचा वर्ग. बाजू किती आता चौरसाची 42 गुणिले 42. सांगा 42 चा वर्ग किती येतो हे बघा 4 चौक 16 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 4 6 7 1 17 किती 64. ठीक आहे 1764 कशामध्ये आहे चौरस सेमी 1764 चौरस सेमी. हे झालं चौरसाचं क्षेत्रफळ. आता आपल्याला जो आत वर्तुळ दिसतो त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. पायची किंमत आहे 22/7 आणि आर स्क्वेअर म्हणजे 21. 21 गुणिले 21. पहा 7 त्रिक 21 7 त्रिक 21. त्यानंतर यांचा गुणाकार करा 22 त्रिक 66 गुणिले 21. 22 त्रिक 66 गुणिले बघा 22 त्रिक 66 गुणिले 21. पहा बरं आता 66 ला जर आपण 21 न गुणलं ते 66 येईल. पुन्हा 2 6 12 2 हाचे 1 2 6 12 1 13 6 8 3 1 1386 1386 चौरस सेमी. ठीक आहे 1386 चौरस सेमी. पहा आता मग आपल्याला या चौरसाचं क्षेत्रफळ किती मिळालं 1764 आणि वर्तुळाचं किती मिळालं 1386. तर आपल्याला विचारलं रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती. मग आपण या टोटल चौरसाच्या क्षेत्रफळातून हा जर वर्तुळ मायनस केला तर आपल्याला हे रेखांकित भागाचं काय मिळणार आहे क्षेत्रफळ. आता पहा आन्सर काय येईल आपलं तर 1764 मधून मायनस करा 1386. पहा काय येईल बरं आता
इथून एक इथे घ्या, इथला एक इथे घ्या. 14तून 6 गेले 8, 15तून 8 गेले किती 7, आणि इथं किती आता 16, 16तून 13 गेले 3, म्हणजे 378 चौरस सेमी. 378 चौरस सेमी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. 378 चौरस सेमी, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.